एसए न्यूज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक बातम्या। 1 एप्रिल पासून टीडीएसचे नवीन नियम लागू, पगारदारांना टॅक्स डिडक्शनमध्ये बदल। देशात 1 एप्रिल 2025 पासून टीडीएसचे नवीन नियम लागू झाले आहेत, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक, किरकोळ गुंतवणूकदार आणि कमिशनच्या माध्यमातून कमाई करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे। पोस्ट ऑफिसच्या नव्या व्याजदरांची अंमलबजावणी, कोणत्या योजनेत सर्वाधिक परतावा। 1 एप्रिल 2025 पासून पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजनांसाठी नवीन व्याजदर लागू झाले आहेत। गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्यायांमध्ये हे बदल महत्त्वाचे ठरू शकतात। मुंबई टेक वीक 2025 चे उद्घाटन। आपले सरकार पोर्टलवर 500 अधिक सरकारी सेवांसाठी व्हॉट्सअप चॅट बोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई टेक वीक 2025 चे उद्घाटन केले असून मेटा व्हॉट्सअप सहकार्याने आपले सरकार पोर्टलवरील 500 हून अधिक सरकारी सेवा व्हॉट्सअपवर उपलब्ध केल्या जातील। बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एनपीसीआयचे जागतिक मुख्यालय स्थापन होणार। मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी MMRDA आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI यांच्यातील करारानुसार बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये NPCIचे जागतिक मुख्यालय उभारले जाणार आहे। राज्यातील शाळा कॉलेजांना कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रमाची ओळख। महाराष्ट्र सरकारने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता विषयाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नव्या संधी उपलब्ध होतील। पुणे मेट्रोच्या नवीन मार्गाचे उद्घाटन, प्रवाशांना दिलासा। पुणे मेट्रोच्या 2 नवीन मार्गांचे उद्घाटन आज करण्यात आले, ज्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील। नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादनात वाढ, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट। नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात लक्षणीय वाढ साधली आहे, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे। औरंगाबादमध्ये ऐतिहासिक किल्ल्यांचे संवर्धन प्रकल्प सुरू। औरंगाबादमधील ऐतिहासिक किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने विशेष प्रकल्प हाती घेतला आहे, ज्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि सांस्कृतिक वारसा जपला जाईल। नागपूरमध्ये इलेक्ट्रिकल बसेसची संख्या वाढवण्याचा निर्णय। नागपूर महानगरपालिकेने शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिकल बसेसची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे पर्यावरण प्रदूषण कमी होण्यास मदत होईल। कोल्हापूरमध्ये महिला उद्योजकांसाठी विशेष वित्तीय सहाय्य योजना। कोल्हापूर जिल्ह्यातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने विशेष वित्तीय सहाय्य योजना जाहीर केली आहे, ज्यामुळे महिलांच्या उद्योजकतेला चालना मिळणार आहे। नवीन बातम्यांसाठी बघत रहा एसए न्यूज चॅनल महाराष्ट्र। धन्यवाद।